काय म्हणते ती बायकोला आधी आय लव्ह यू म्हण. शिले तू फर्स्ट टाइम प्रपोज कसा केला होता मला? मी गेला होता का? मग कोणी गेला केला होता आधी. तू गेला होता? मी नव्हता गेला. तू नीट गेला आठवा. होता? हा घरात कोणी आठव गेला आठव होता? नीट हा, आठव. हात कापून कोणी गेला होता आधी? हात मी नाही गावता कापला. हात तुझा कापला. दाखव हात दाखवतोय. हात दाखव. येतं माझ्या नंतरच्या हात सगळ्यात दाखव. पहिलं हात तुम्ही दाखव, पहिला कापलं हात दाखव. त्याच्यानंतर. हात दाखव, हात दाखव. नाही 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 हात दाखव. खोटं नाही बोलायचं, खरं खरं सांगायचं. तुमच्या घरी कापला कोणीच नव्हतं ते तर हात नंतर कापला. कापून घेतलं. तुमच्या घरी कोणी नव्हतं तेव्हा मी घरी आलते, काहीतरी घेऊन आले होते द्यायला. हात कोणी कापला होता? बरं आय लव्ह यू फर्स्ट टाइम कोण म्हणलं ते सांग. तुम्ही. मी म्हणलो ते खरं सांग. खरं खरं सांगते आधी नीट आठवायचं. मी Propose नव्हतं कोणी मारलं. केलं? Propose मी कोणी केलं? मारलेलं आठवतं का? मी मारलेलं आठवतं का? मग कोणी मारलं मी होतं? मारलेलं मी मारलं आठवतं होतं? का? मी काय बरं जाऊ द्या, कुठं मारलं होतं ते सांगा. हा, जाऊ द्या आता आहे ना, ऊस जाऊ द्या. मग मी सगळं सांगते कुठं काय कुणी मारला. आपण फिरायला गेलो होतो. नाही नाही हे खोटं आहे. मग मी डायरेक्ट कस काय फिरायला आले? डायरेक्ट कस काय फिरायला आले? मी तर बोलत बी नव्हते. व्हॉट्सअपवर मेसेज केला ना. तिथं गाणे डाउनलोड करून घेतले होते. तेव्हा बोलत बी नव्हतं आपण. तेव्हा मी घरच्यांसंग बोलायची येऊन. बरं कर सांग फर्स्ट टाइम प्रपोज कोणी केला? तुम्ही मारलेला आहे. खरं खरं बरं बोलायचं. जाऊन दे आय लव्ह यू म्हणचं. मी कोण आले बी म्हणून बोलायचं? मग म्हण ना मग आता. मी कोण म्हणू पण खोटं तर खोटं बोलायचं आणि वरून माझ्याकडून आय लव्ह यू म्हणून घ्यायचं. जा तिकडं. आय लव्ह यू म्हण. नाही नाही आता तुम्ही म्हणा. आय लव्ह यू म्हण. आय लव्ह यू म्हण. अजिबात नाही. आय लव्ह यू. जबरदस्तीने आधी स्वतः म्हणायचं मग मी म्हणते. पहिले तू म्हण मी म्हणतो. अजिबात नाही. हा बरं आय लव्ह यू बायको. हा म्हण. काय काय आय काय लव्ह यू बायको. ऐकलं नाही. आय लव्ह यू बायको. परत एकदा. आय लव्ह यू. हा. आय लव्ह यू ना. आता हसायला येतंय आता बरं आय लव्ह यू टू. ओके बरं काय बनवून राहिलं तू? किती वेळ लागेल तुला? भाजी झाली. बघू दे कशी गेली. चपात्या करतील थोडस भात टाकणार. हे इकडं लेकीच्या चपात्या खावर का तुम्ही? खुशो खुशो काय करते बा तू? आज किचन मध्ये लय राडा झालाय. हा चला आपण टीव्ही बघू. चल चल इकडे खुशू इकडे चल. आज काय विशेष लय आय लव्ह यू. आठवलं तुला? काय आठवलं नेमकं? मी प्रपोज मारलेला नाहीच. नाही मी विचार करीत होतो कोणी प्रपोज केला. तू केलता का? मी म्हणजे केला. ते सुद्धा आठवण नाही. अरे रे 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 काय खरं राहिले रे. अगं तू केला होता मी नव्हता केला. नाही नाही अजिबात नाही. मी मारलेलंच नाही. तू केला होता. अजिबात नीट आठव. नीट अजिबात नाही. तू केला होता. तू नीट आठव. तू नीट आठव. तुझं मारला नाही होता. खोटं बोलायचंच नाही. हा ती झोपलेली होती तेव्हा बरं का. हा तू झोपलेली होती. तू झोपलेली होती. तू आज नंतर जागी झाली. हा? तुम्ही किती शांत बसले म्हणते. बच्चा कोण मारला तुला माहितीये का? पप्पानीच मारला होता. पोरगी खोटं बोलला का? हा तिला माहिती आहे सगळं. आहे ना का बच्चा? मग पप्पाला खरं खरं सांगायला लावू ना. शिला खोटं नको खरं सांग. लय खरं खोटं बोलता तुम्ही. मला एवढं माहिती झालं. एक तर यादष्ट कमजोरच आहे म्हणून बस ते माझ्यावर टाकलायचं चाललंय. पप्पी खोटच आहे मला माहिती आहे. पप्पी खोटच आहे. प्रपोज तर केला पहिला. हो घरात केलं होतं ना तुमच्या. नव्हता केला. लयच खोटारडा माणूस आहे. मी नव्हता केला. तू केला. हा बस शांत. तुमच्या घरचे नव्हते. मला म्हणे शीतल आमच्या भाऊला डबा बरं दे. काय म्हणलो तुम्ही? तिथे आठवतं का? काय म्हणलो ते सांग ना. आता खरं खरं सांगायचं मला. नाही, सांग ना खरं आता. काय म्हणलो तू? आठवतं का? हा? काय म्हणलो तू? माझी पोरगी सांगते. काय म्हणलो तू? मला तेव्हा काय
चाललं होतं विचार, आपण दोघंच होतो घरात मागच्या वर्षामध्ये. मी आवडतो का म्हण तुला? असं म्हणतो तू नीट आठवण येत. हा बरं जाऊ दे, तुम्हाला आठवतंय ना सांगा. काय काय काय? अगं तू मला मारला होता ए जा तिकडे, लयच खोटं बोलता, लय खोटं बोलता, लय 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 रिटर्न नाही द्यायचा. तू नाही म्हणली का ए जा. मला तू आवडतो? काही पण काही पण. तूच म्हणली खोटे होती. खोटे. काय झालं होतं आता मी सांग का, तुम्ही गेले दुसऱ्याच गर्लफ्रेंडला घेऊन फिरायला आणि त्याच्यानंतर मी फोन केला तर मी लागले रडायला आधी, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मला प्रपोज मारला. मी तर आधी फक्त मित्र म्हणून तुम्हाला साथ देत होते. तुम्ही गेले होते गर्लफ्रेंडला घेऊन कुठं? तू हात नव्हता का आपला? मला तू आवडतो. आपल्याला त्याच्यानंतर हात कापला होते आपलं जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर. पण ते कोणतं आहे, ते कोणतं गार्डन आहे नगरचं? कोणतं गार्डन मध्ये? साहेबन. साहेबन मध्ये दुसरीला घेऊन तिकडं आणि मला इकडं फक्त गोड 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 गोड. जाऊ मित्रांनी सांगितलं बहिणी गेलं म्हणे घेऊन. त्याच्यानंतर मग बरं जाऊन ते मरुदी प्रपोज कोणी केला ते सांग. तू हात नव्हता का आपला? अजून वय का तुझ्या हात नाही, दाखव. ते नंतरचे येत, ते आत्ता बी कापलेले आहेत मी. ते भांडणं झाले होते, 1 वर्ष झालं त्याला. असं आहे. ती झोपली होती तेव्हा. खुशी हे खुशी, त्या पप्पीचं ऐकायचं नाही. त्या पप्पाची आदत झालेली आहे कमजोर. पप्पा काही पण आता बघायला लागलेलं आहे. खरं बोल ना तू. ब्लेड घेतलं. अगं तू ब्लेड घेतलं होतं हातात म्हणे. हा म्हण नाही तर मी हात कापलं. आपण रक्त रक्त खेळू कोण म्हणलो? एका ब्लेडचे 2 तुकडे गेले. आपण रक्त रक्त खेळू आणि स्वतः हातावर ब्लेड मारी ना. मी घेतले ना पागल म्हणे हातावर मारू मारू आणि स्वतःच्या जीवावर इतकी भीती तर हातावर ब्लेड सुद्धा मारलं नव्हतं. हळू कापलं कापलं तू हात कापला म्हणून मी आयलो मी म्हणलो होतो म्हणून तू मला लावलं होतं मला बस. मी येडी मला अक्कल घेतलं कापून. मग प्रपोज कोणी केला? तूच केला का? मी पाहिलं. मी म्हणलंच नव्हते काही. आपण रक्त रक्त खेळू कोण? अगं माझ्या हातावर अजून वळखत नाही. बोराच्या माझ्या हातावर अजून वळखत नाही. तुझा हात दाखव. तुझा हात दाखव. आता त्याला 5 वर्ष झाले. ते एवढं अशा हळूच ब्लेड मारले. कसं काय राहतील? हात दाखव. बघू दे ना. आता एवढ्या वर्षात ते कुठे दिसतात का? मग किती येतं ते काय हळूच मारले होते का मी? रागात जोर मारले. खरं प्रेम होतं माझ्यावर. जा तिकडं, लय इमोशनल नका होऊ जा. खरं प्रेम होतं. अजून पण करते. नाही मग तुम्ही खोटं करीत अजून पण करते. अजून पण करते. आता कोण करीत जा तिकडं. आता कमी होत आहे. तुमचं किती? 2 आहे ना? तर ती पोरगी सांगत 2. खुशीला खुशी काय खुशू काय? यांना काही आज काम नाहीये मित्रांनो, त्याच्यामुळे यांनी बनवला काही पण मला डोका लावून व्हिडिओ. प्रपोज केला होता. मी अजून खोटं बोलत आहे. खरं सांगत नाही. एव्हा सो शांत जा नाही तर तू गेला होता. खोटं बोलू नका. अजून खोटं बोलू नका. खरं सांगायला मला आता काय हरकत आहे का? तूच केला होता. तुमची यादच कमजोर झालेली आहे. तुम्ही आता मस्त पोटभर भाजी खा. आठवणी मी हँडसम दिसत जाऊ दे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. हा सबस्क्राईब करा.